नमस्कार मित्रांनो, कशा आहात? ऑल गुड. तर आज आहे ना आपण SMC मधला आहे ना एक छोटा म्हणता येणार नाही पण खूप मोठा टॉपिक आहे FEG. तर हे तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगणार आहे की FEG काय असतं आणि बनते कधी. जर प्राईजमध्ये जर इनबॅलन्स क्रिएट झाला ना, इनबॅलन्स जो क्रिएट झाला ना, जसे मार्केटमध्ये FEG क्रिएट होते त्यावेळेस मार्केटमध्ये एक आपल्याला फुटप्रिंट भेटते की मार्केटमध्ये बिग प्लेयरची एंट्री झालेली आहे. ठीक आहे. मग FEGमध्ये आहे ना 2 टाईपचे FEG असतात. एक बुलिश FEG असते आणि FUG असते. तर आपण आहे ना पहिलं थोडं आहे ना बुलिश FUG कसं समजू शकता, म्हणजे चार्टवरती मी तुम्हाला कसं दाखवू की ती बुलिश FUG. तर पहिलं मी तुम्हाला आहे ना ड्रॉइंगमध्ये समजून सांगतो ती बुलिश FUG कशी आहे आणि बेरिश जी FUG आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. मी तुम्हाला आहे ना बेरिश सांगतो. तुम्हाला हे चार्टमध्ये दिसत असेल, ही जी फर्स्ट कॅन्डल आहे, ही फर्स्ट कॅन्डल ओपन इथं झाली, क्लोज इथं झाली. ह्या कॅन्डलचा लो हा आहे, ह्या कॅन्डलचा हा इथं आहे. आता ही फर्स्ट कॅन्डल आहे, ही सेकंड कॅन्डल आहे आणि ही थर्ड कॅन्डल आहे. फर्स्ट कॅन्डलचा हाय आणि थर्ड कॅन्डलचा लो याच्यामध्ये प्राईस आहे ना इनबॅलन्स आहे. म्हणजे इथून ओपनिंग झाली वर गेली, कारण ही जी वीक आहे ना ही वीक इथंच आहे. सपोज ही वीक ह्या कॅन्डलच्या 50% आणि ही वीक जर ह्या कॅन्डलच्या जर 50% असतील त्याच्यामुळे तुम्हाला इनबॅलन्स प्राईसचं दिसलाच नसता. तर फर्स्ट कॅन्डलचा हाय आणि थर्ड कॅन्डलचा लो च्या मधला जो प्राईस इनबॅलन्स असतो ना त्याला FUG म्हणतात. तर आता ही जी FUG आहे ही बुलिश FUG आहे. तर त्याच पद्धतीने आहे ना बेरिश पण FUG असते. ठीक आहे. तर मी तुम्हाला ॲक्च्युअल चार्टवरती दाखवतो आता तुम्हाला की बुलिश FUG काय आहे, कशी असते. ठीक आहे. आता एक गोल्डचा चार्ट आहे 5 मिनिटाचा. याच्यात तुम्हाला आहे ना FUG दिसत असेल. कुठं? हे बघा इथं, ह्या ठिकाणी दिसते. ही फर्स्ट कॅन्डल, ही जी आहे ही जी आहे ही फर्स्ट कॅन्डलचा हाय, ही सेकंड कॅन्डल, ही सेकंड कॅन्डल आणि सॉरी एक सेकंड हां तुम्हाला आहे ना ही FUG दाखवतो म्हणजे क्लिअर समजून जाईल तुम्हाला. हे फर्स्ट कॅन्डलचा हाय, हे थर्ड कॅन्डलचा लो, मधला जो गॅप असतो तो FUG. ज्यावेळेस मार्केट वर गेलं परत FUG वरती ज्यावेळेस येते त्यावेळेस 50%च्या एरियावरती टॅप होतं आणि नंतर मार्केटमध्ये काय होतं, परत मुवमेंट येतं. आता परत मार्केटमध्ये आणखी इथे एक FUG भरलेलं आहे. मार्केट वर गेलं, परत तिथं आलं, परत FUG वरती टॅप केलं.